अरे उठ बाळा, चल चल पटकन दात वगैरे घास, सगळं आवरून घे, यांची तयारी होत आली आहे. हा चल लवकर लवकर आवर बाळा. उठ. तू चहा बनव आधी. हो चहा देते, पण चहा घेतला की लगेच आवरशील ना राजा. हो ना, नको ना आई, कटकट करू, चहा दे ना तू. हो आणते. कसला आवाज येतोय? आई एक मिनिट, तुम्ही पायात पैंजण घातलाय? एकच घातलंय, हे दुसरं. ओ म्हणजे काल रात्री जो रूम मध्ये आला होता तो उंदीर हा आहे तर. शुभ्रा, यांना सांग माझा राग अजून गेला नाहीये. दुसऱ्या पायात पैंजण किणकिणायला लागलं की जाईल. काल रात्री माझ्या नकळत एका पायात पैंजण घातलं ना, आता दुसऱ्या पायात मी घालू देतीये, वाट बघा. अच्छा असं आहे तर. आई चहा. हो आणतेच बाळा. कठीण आहे. सोपं आहे, बघच तू आता. शुभ्रा, यांना सांग असं माझ्या पायाशी बसून राहू नका, नाही तर गरम गरम चहा सांडेल अंगावर. अरे बापरे. बाई, बाबड्या, ए बाबड्या. अरे बाबड्या. काय ग, काय करतेस हे? कपडे वाळत घालतीये. मला सांगायचंस ना. नाही जमेल मला. बर. काय करताय तुम्ही? हल्लीस तर खाली पडशील आणि मग मला तुला अलगद झेलावं लागेल. रस्त्यावरून येणार जाणारी माणसं बघतील, हसतील. मला चालेल, तू ठरव काय ते. गेला का? काय?
दुसरं पैंजण पायात किणकिणायला लागलं की राग जाईल म्हणालो होतो ना. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या नाजूक नात्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या नाजूक नात्याला. सोहम, ए सोहम, अरे कोथिंबीर संपली रे घरातली, जाऊन घेऊन येतोस का? बघतेस ना मी बिझी आहे. कोथिंबीर न वापरता दुसरं काहीतरी बनव. अरे तुझ्या आवडीची चिंचगुळाची आमटी बनवती. कोथिंबीरीशिवाय चव येईल का? जाणार. नको ना उले हात लावाई, किती वेळा सांगितलंय मी तुला. तू जात असतेस ना मार्केटला, तेव्हा घेऊन येत जा ना मग सामान. अरे ह्या वेळेला खरंच विसरले, जा ना. मग च्यवनप्राश का, स्मरणशक्ती वाढेल तुझी. मी नाही जाते. बरं बाबा, कर तू तुझं का, मीच जाते. ए थांब थांब थांब, तुला कोथिंबीर हवी आहे ना? हो ना. सुलभा काकूंकडे माग ना. नाही नको बाई. का त्या काय कोथिंबीर धुवून ठेवत नाहीत का? अहो का मस्करी गेली का? अगं, त्या आपल्याकडे मागतात ना, मग आपण पण मागायचं. तुम्ही मला कधी बघितलंय का त्यांच्याकडे काही मागताना? आमच्या बाबांना ना असं शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे मागितलेलं नाही आवडत. हो. आता या घरचं जावई म्हणून राहताय ना, आता या घरचे नियम सगळे शिकून घ्या. घर जावई नियम क्रमांक 1, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे काही मागायचं नाही. पण मला एक शंका आहे, बाल्कनीत जर का आपण कपडे वाळत टाकलेले असले आणि वाऱ्यांनी जर का त्यांच्या बाल्कनीत पडले, तर मागायचे का गेले? काय हो, काहीही बोलता ना. नाही, पण तुझं बरोबर आहे. चिंच गुळाची आमटी म्हणजे कोथिंबीर हवीच. थांब, मी आणतो, दे. खरंच जाऊन आणाल का तुम्ही? हो मग काय, माझ्याकडे इथे करोडोच्या उलाढाली चालल्या आहेत, रिकामच तर बसलोय. आणि घर जावं बाबा, छोटी मोठी कामं करायला पाहिजे. चला, फुकटचा घरगडी मिळाला. बर घ्या. हा, चल. आणि हे बघा, फक्त कोथिंबीर आणा हो, बाकीचा हिरवा मसाला आणू नका, कारण कढीपत्ता मिरच्या वगैरे सगळं आहे घरात. बरं. अहो
तुम्ही चाललाय तर भांडी घासायचं साबण संपत आला, आणाल का? आणतो. आणि ऐका ना, हा. तुम्ही किराणावाल्याकडे जाताच आहात ना, तर 1/2 किलो कच्चे शेंगदाणे घेऊन या बरं. आणि खडा हिंग आणा. हो. आणि त्या दुकानासमोरच एक भाजीवाली बसते, तिच्याकडनं तवस आणा. आणतो. तवस म्हणजे कळेल ना तुम्हाला? हो. बरं, लक्षात राहील का एवढं सगळं? लिहून देऊ का पटकन तुम्हाला? अरे घर जवळ असलो तरी हाडाचा शेफ आहे मी. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहणार नाहीत काय? बघ तुला सांगतो. कोथिंबीर, मिरची कढीपत्ता नको, भांडी धुवायचं साबण, कच्चे शेंगदाणे, खडा हिंग आणि तवस. समोर बाई बसते तिच्याकडनं. तवस म्हणजे हिरव्या काकड्या, पांढऱ्या आणायच्या नाहीत कारण त्या सर्दी होते. राहिलं लक्षात? आता ह्याच्यात मावणार आहे का सगळं? नाही नाही, मी अजून एक पिशवी देते हा तुम्हाला. अहो लवकर याल ना, मी आमटी फोडणीला टाकते. अरे हा गेलो, हा आलो. हा. अरे अभिजित सकाळी सकाळी पिशव्या घेऊन कुठे? आसावरींनी भाजी आणायला सांगितलंय. काय करणार, घर जावई करावे लागतात कामं. नव्याचे 9 दिवस संपली. तुमचं आपलं काहीतरीच अभिजितराव. तुम्हाला मस्करी वाटते? खाली पाहिलं नाहीत का कशी ओरडत होती माझ्यावर? हात धरून खेचत वर घेऊन आली मला. काहीतरीच बोलू नका, आमच्या आसावर अशी अजिबात नाहीये. तर काय बोलू मी? बरं मी बाजारात जातोय, काय आणायचंय तुम्हाला? खरं तर आणायचं होतं, पण तुम्हाला कसं सांगू, मला ना मेथी पाहिजे होती. आणाल? हो आणाल म्हणून काय विचारताय? यापुढे हक्काने आण म्हणून सांगायचं. 1 जोडी मेथी. नाही नाही नाही, 2 जुडी आणि ती पण जाडी मेथी. बर. थांबा, पैसे देते. अहो पैसे द्याल हो. 2 जोडी जाडी मेथी. ओके येते. लेले, खरं तर स्ट्रॉबेरी खरंच चांगली होती, मला घ्यायची होती. अगं मग का नाही घेतलीस? अगं मला वाटलं आपण पुढे आल्यावर तो हाक मारेल आपल्याला, पण मेलेने हाक मारलीच नाही. माजुरडा होता तो. अगं घ्यायची होती, खूप गोड होती. म्हणून स्ट्रॉबेरी हवी आहे मला आता. मग ऐका ऐका ऐका, स्ट्रॉबेरी आणायची का? मी जातोय बाजारात. हो, पण खरंच तुम्ही जाताय बाजारात? काय करणार, घर जावई पडलो ना. आता बाजारात ये जा चालूच राहणार. सुलभा काकूंची मेथी आणतोय, तुमच्यासाठी स्ट्रॉबेरी आणू का? अगं हो, आता तुम्ही स्ट्रॉबेरी आणल्यावर आम्हाला जास्तच गोड लागणार. अजून काही? मला काळी द्राक्ष आणू शकाल? आणतो. बरं. अहो पण पैसे आल्यावर द्या हो. आलं? मग अगं पण ते पैसे राहू दे, देऊया पण आल्यावर. माझ्याकडे पण आता सुट्टी नव्हती. कोथिंबीर, कच्चे शेंगदाणे, भांड्यांचं साबण, खडा हिंग, हिरवी तवस, जाडी मेथी, स्ट्रॉबेरी, काळी द्राक्ष. कुठे राहिले हे? इवाना यायला हवे होते. आले वाटतं. आला. चला द्या द्या कोथिंबीर द्या, लवकर कोथिंबीर द्या. देतो देतो. आधी हे बघ काय आहे. तुझ्यासाठी साडी. अगं बाजारातून चाललो होतो, वाटेत साडीचं दुकान दिसलं. ही साडी बघितली आणि तुझीच आठवण आली मला. अहो तुम्हाला काय आणायला पाठवलं आणि तुम्ही काय घेऊन आलात? मला आधी कोथिंबीर द्या बरं. ती साडी आणली ती बघ तरी. अहो तुमची साडी मी नंतर बघेन, आधी मला कोथिंबीर द्या. माझी आमटी होतो जाईल. द्या द्या कोथिंबीर द्या, लवकर द्या. हो देतो देतो. हा देतो. अरे देवा, आलो आलो. अरे सगळं आणलंय आठवणीने. हा खडा हिंग, हे कच्चे शेंगदाणे, भांडी धुवायचा साबण, हे हिरवी तवस. हा बघून आणली छान. हे सगळं काय दाखवतंय? मला ती कोथिंबीर द्या ना. हो देतोय. हे स्ट्रॉबेरी.
अगं बाई स्ट्रॉबेरी कुठे सांगितली होती आणायला? आपली नाही ती, दाते वहिनींची. ही मेथी. मेथी कोणाची? हे सुलभा काकूंसाठी. हे बघ काय छान मिळाले बघ. लेले वहिनीने काही सांगितलं नाही वाटतं आणायला. सांगितले तर सोडतात काय त्या. हे बघ ही काळी द्राक्ष त्यांची. अहो ते सगळं जाऊ दे, मला कोथिंबीर द्या. बघा ना माझ्या आमटीला उकळी फुटली आहे. देतो, जरा धीर धर ना, देतो ना. सांगितली होतीस तू? सांगितली होती म्हणजे? अहो कोथिंबीर आणायला तुम्ही बाजारात गेला होतात ना, द्या बरं लवकर ती मला. कमाल आहे तुमची. अहो कोथिंबीर सोडून सगळं घेऊन आलात. आता आमटीला चव कशी येणार? तुम्ही पण ना.